जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील वडुलगाव पुलासमोरील अर्धवट रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावं, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांनी महापालिकेला दिलाय। संबंधित ठेकेदाराकडून मागील 1 वर्षापासून अर्धवट रस्ता सोडून गेलाय, त्यामुळे विद्यार्थी, नागरिक आणि वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। याविषयी माजी नगरसेवक सविता रगडे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे, गजानन शेळके हे उल्हासनगर महापालिकेला वारंवार पत्रव्यवहार बैठका घेऊनही कळवत आहे, तरीही महापालिका गांभीर्याने हा विषय हाताळताना दिसत नाही। जून महिन्यात शाळा सुरू होणार आहेत, त्यापूर्वी रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे, अन्यथा 28 मे पासून महापालिका प्रशासनाविरोधात माजी नगरसेविका सविता रगडे, गजानन शेळके आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे हे आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा महापालिकेने दिलाय। पॅनल क्रमांक 12 वडळगावला जोडणारा हा जो रस्ता आहे, हा ठेकेदाराने 1 वर्षाच्या अगोदरच या रस्त्याचं खोदकाम यांनी केलं होतं। हे शेजारी आपण जे बघताय, गावकऱ्यांची मागणी होती की जेवढा पूल आहे कमीत कमी दोन गाड्या जातील एवढा तरी रस्ता असावा, कारण सेंट जोसेफ शाळा आहे ज्याच्यामध्ये 3 ते 4 हजार विद्यार्थी शिकतात। वडळगावची लोकसंख्या जर बघितली तीही 3 ते 4 हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे आणि हा एकमेव पूल आहे, कारण दुसरा पूल हा जर्जर अवस्थेमध्ये आहे। हा रस्ता एकदाच होणार आहे, तो प्रॉपर पद्धतीने झाला पाहिजे अशी गावकऱ्यांची मागणी होती। ठेकेदाराने गुलराज टॉवर पासून तर इथपर्यंत या रस्त्याचं काम केलं आणि पुढचा रस्ता करतो असे आश्वासन देत राहिला, प्रशासनाने आश्वासन देत राहिलं, परंतु आश्चर्याचा धक्का तर आम्हाला तेव्हा बसला की आम्ही सातत्यपूर्व मागणी करत असताना जेव्हा आंदोलनाचा इशारा दिला की जर या रस्त्याचं काम मंगळवारपर्यंत झालं नाही तर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत, तो प्रशासनाने असं उत्तर दिलं की याचं एस्टिमेट प्रस्तावित आहे। म्हणजेच 1 करोड रुपये जो निधी गुलराज टॉवर चौकापासून तर वडळगाव पुलापर्यंत ह्या रोडचा एस्टिमेट बनवण्यात आलं होतं, अंदाजपत्रक बनवण्यात आलं होतं। तर मग आता प्रश्न निर्माण होतो का मग ते अंदाजपत्रक चुकीचं होतं का, आणि जर समजा हे काम त्याच्यामध्ये बसत नव्हतं मग ठेकेदाराने हा रोड का खोदला? म्हणजेच यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। या भ्रष्टाचारामध्ये जी लोक लिप्त आहेत यांच्यावर आता कारवाई होणं गरजेचं आहे, कारण 1 करोडचं बिल निघालंच कसं काय? मग जे शहर अभियंता होते की जे कोणी त्या यंत्रणेमध्ये इन्व्हॉल्व होते, मग तुम्ही न पाहता ते बिल काढलं कसं काय? ठेकेदार बिल घेऊन गेला कसं काय? आणि ह्या रोडची जबाबदारी कुणाची? म्हणून जोपर्यंत या रोडचं काम प्रत्यक्षात सुरू होत नाही, आता नवीन अंदाजपत्रक तुम्ही कधी करणार, काय करणार आम्हाला माहित नाही, कारण आता हा मे महिना संपत आलेला आहे आणि आम्ही यांना सुट्ट्या लागण्यापूर्वीपासून सातत्याने त्यांना रिमाइंडर देत होतो की शाळा सुरू होणार आहे आणि शाळा सुरू झाल्यानंतर तुम्हाला रोडचं काम करता येणार नाही। पावसाळा सुरू झालेला आहे, आता मध्यंतरी पाऊस पडला तो लोक घसरून पडतात, लोकांना चालता येत नाही, गाड्या नेता येत नाही, तर ह्या नागरिकांना जो होणारा त्रास आहे, शाळेतले विद्यार्थी, टीचर, गावकरी आम्ही सर्व मिळून मंगळवारपासून इथे उपोषणाला बसणार आहोत। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।